विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या अपयशाची कुंडलीच मांडली. उद्यापासून सुरू होत असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रथेनुसार विरोधकांना चहापानाचे आमंत्रण दिले होते. मात्र या आमंत्रणाला विरोधकांनी बहिष्कार घालत सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली. याबाबत नागपूरमध्ये विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या अपयशाची कुंडली सादर केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की सत्ताधारी पक्षाकडून वैयक्तिक चहापाण्याचं निमंत्रण काल आम्हाला मिळालं आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा या आणि प्रथेने विरोधी पक्षाला निमंत्रण दिलं जातं. दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांचा मनसुबा आहे की दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते नाहीत. दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेतेपद रिक्त आहे. हे दोन्ही पद संविधानिक पद आहे. दोन्ही संविधानिक पदे रिक्त ठेवून संविधानावर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापानाला जाण्याचं आम्ही टाळलं आहे. त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रात दररोज 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगून मते घेतली आणि आता तारीख पे तारीख देत आहेत. जूनचा मुहूर्त काढल्याचं सांगितलं जात आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही. 1980 भारतीय जनता पक्षाचे 14 आमदार होते, तरीही विरोधी पक्षनेतेपद दिले होते. 1985 साली भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरी देखील विरोधी पक्ष नेतेपद दिले गेले होते. काँग्रेसने कधी सत्ताधारी म्हणून संविधानिक पद रिक्त ठेवले नाही. मात्र या लोकांना विरोधकांची भीती वाटते की काय, किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे की वाटेल त्या पद्धतीने राज्याचा गाडा हाकायचा आणि काम करायचं, आणि यामुळे दोन्ही पद रिक्त ठेवून चहापानाला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कार टाकलेला बरा. त्यामुळे हा आम्ही निर्णय घेतलेला आहे, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळेस केला आहे. नुसतीच आश्वासनं आणि योजना बंद करण्याचा निर्णय, आश्वासनं द्यायची की आम्ही हे करू ते करू, छाती बदलून सांगायचं, गळ्याच्या नसा दिसेपर्यंत सांगायचं, आणि काम मात्र कुठेच दिसत नाही. आश्वासनं पण योजना कोणत्या बंद केल्या आहेत? महायुती सरकारच्या काळामध्ये घोषणा मोठ्या झाल्या, पण आधी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली, ती झाली नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते, ते झाले नाही. मुख्यमंत्री असताना आपल्या मागच्या वेळेस आनंदाचा शिधा बंद पडलाय. 1 रुपयात पीक विमा बंद झालेला आहे. स्वच्छता मॉनिटर बंद झालेला आहे. एक गणवेश एक राज्य एक गणवेश, त्याची अंमलबजावणी नाही. लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप दिली, ती बंद पडली. योजना दूत मुख्यमंत्री योजना ती बंद पडली. मुख्यमंत्री तीर्थ योजना ती सुद्धा बंद आहे. नमो कामगार कल्याण योजना ती बंद झाली. नमो शेतकरी योजना अभियान ते सुद्धा बंद झालं. नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना ती सुद्धा बंद झाली. नमो ग्राम सचिवालय योजना ही सुद्धा बंद पडली. नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना ही सुद्धा बंद झाली. नमो दिव्यांग शक्ती योजना अशी नावं देतात की जसा काय उद्धारच उद्धार चाललाय, सगळ्याचा उद्धार करायला निघालाय. अशा पद्धतीनं नमो दिव्यांग शक्ती योजना ती सुद्धा बंद पडली. नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना ती सुद्धा कागदावरच आहे. मग या योजनांचं काय झालं? योजना कशाला केली? पुन्हा तुम्ही करत असाल तर मग त्यातून तुम्ही त्या योजना सुरू का ठेवल्या नाही? तिजोरी लुटून खाली. तिजोरीच्या लुटणीसाठीच आत्ताची सध्या भांडणं आहेत. निवडणुकीमधला सगळा प्रकार पाहिला आपण. पैशाचा अमाप वापर झाला. आता आम्ही ऐकलंय की त्र्यंबकेश्वरमध्ये एका मताला 50,000 रुपये मोजले गेले. याचाच अर्थ असा आहे की कुंभमेळ्यातला पैसा उद्या मिळवण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी, सत्ता हातात ठेवण्यासाठी 50,000 रुपये मोजले जात असतील एका मताला, तर किती गंभीर आहे. मतदान म्हणजे मतदान केंद्रावर जाऊन आमदार महिलेला धमकवतात, त्याचा व्हिडिओ शूट करतात. काही कायद्याचा धाक राहिलाय? कुठे कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे? कायदा सुव्यवस्था करण्यामध्ये हे राज्य आता आघाडीवर गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या म्हणजे टीईटी मध्ये असलेला गोंधळ असेल, हेच आपण पाहिलंय. मी आपल्याला या सरकारची सर्व एक बेबंदशाही, बेबंद कारभार, एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, एकमेकाशी प्रचंड भांडत असताना राज्याचं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला दिसतोय. शक्ती कायदा अजूनही अंमलात आला नाही. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला 1 वर्षात
तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र 1 क्रमांकावर आहे. महाराष्ट्र हा महिलांच्या अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये लहान बालिकेवरील अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचलेला आहे. महाराष्ट्र ड्रग्स मध्ये सध्या 1 नंबरवर आहे. उडता पंजाबची पेक्षा वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. कुठेही त्यावर निर्बंध नाही. सर्रास शाळेच्या मुलापर्यंत शाळामध्ये महाविद्यालयामध्ये ड्रग्स पूर्णतः मुक्तपणे विकला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.